आपल्या प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी काही औषधं उरलेली असतात, काही गोळ्या एक्सपायरी झालेल्या असतात, कधी इंजेक्शन किंवा सिरिंज वापरून झालेले असतात आणि आपण त्यांना घरातल्या कचऱ्यासोबत सहजपणे टाकून देतो. कचऱ्याची विल्हेवाट लावावी असं तर आपल्याला वाटतं, पण हीच एक मोठी चूक आपल्याला सर्वात जास्त महागात पडते. WHO अहवालानुसार जगभरात जवळपास लाखो टन आणि भारतातही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बायोमेडिकल वेस्ट निर्माण होते. हा कचरा जर योग्य पद्धतीने हाताळला गेला नाही तर यातील विषारी घटक जमिनीत आणि पाण्यामध्ये मिसळतात. अँटीबायोटिक औषधांचे अंश जर भूजलात मिसळले तर अँटीबायोटिक रेसिस्टन्स वाढण्याचा धोका असतो. वापरलेल्या सिरिंज कचऱ्यात टाकल्यास सफाई कर्मचारी जखमी होऊ शकतात आणि यामुळे HIV, हेपॅटायटिस यासारख्या संसर्गांचा धोका वाढतो. तर यावर उपाय काय? मंडळी, एक्सपायर्ड औषधं सिंकमध्ये किंवा कमोडमध्ये ओतू नका. सिरिंज कठीण बंद डब्यामध्ये सुरक्षित ठेवा. स्थानिक महानगरपालिका किंवा अधिकृत बायोमेडिकल वेस्ट संकलन व्यवस्थेची माहिती घ्या आणि त्या माध्यमातूनच हा कचरा द्या. त्याचबरोबर हा बायोमेडिकल कचरा सरकारी दवाखाने, हॉस्पिटल यांच्या मार्फत योग्य प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जाऊ शकतो. याची माहिती घेऊन तुम्ही हा कचरा त्यांच्याकडे सुपूर्द करा. मंडळी, औषधं बरी करण्यासाठी असतात, पण यांची चुकीची विल्हेवाट जीवघेणी ठरू शकते. म्हणून सतर्क रहा आणि फॉलो करा इतिपूर्णमला.